मंडळी, एक हिंदी कवी आहे, त्या हिंदी कवीचा मला एक शेर इथे आठवतो की नदियां लाशों को पानी में नहीं रखती, तैरे या डूबे किनारे तो सभी जाएंगे, और चाहे कितना भी बुलंदी पे चला जाए कोई, एक दिन आसमानों से उतारे तो सभी जाएंगे. मंडळी, नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि या भारतीय देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने इथल्या हुकुमशहा सरकारला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा असा अधिकार बहाल केलेला आहे की तुम्ही सत्तेमधून कितीही आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर या मतदानाच्या अधिकारावर आम्ही तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, आज एनडीएच्या खासदारांची संसदीय बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी एनडीए सरकारला स्थापन करण्याच्या भूमिकेमध्ये पाठिंबा दर्शवला. आता या बैठकीमध्ये आश्चर्यकारक बाब अशी घडली, जो भारतीय जनता पक्ष नेहमी संविधानाला बदलवून टाकण्याची भाषा करत होता, ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये वाह्यात विधानं केली की आम्ही या भारतीय देशाच्या संविधानाला बदलवून टाकू, 400च्या वर खासदार निवडून आणू आणि 400च्या वर खासदार निवडून आल्यानंतर या देशाचं संविधान बदलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे वाह्यात विधानं ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली, त्याच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना आज भारतीय संविधानाला नतमस्तक व्हावं लागलं. ही ताकद भारतीय संविधानामध्ये आहे, लक्षात ठेवा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की अभिमान मत कर आदमी, मैं ही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में, किसका अहम जग में चला, रावण सरी के शूर की मुंडी जमीन में घुस गई, और जिंदगी का नाश हुआ, सब बात आखिर फस गई. ही ताकद संविधानामध्ये आहे आणि ही ताकद इथल्या भारतीय लोकशाहीमध्ये आहे गडे हो. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ज्या राज्य सरकारने इथल्या शेतकरी बापाचा अपमान केला, ज्या राज्य सरकारने परराज्यातले बाबा बुवा आणून इथल्या संत परंपरेचा अपमान केला, महाराष्ट्रातल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा सुद्धा आम्ही समावेश करू असे वाह्यात निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील शेतकरी हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात असं वाह्यात विधान इथल्या महाराष्ट्र सरकारमधला एक मंत्री करतो, इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान करतो. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा काढल्या असे वाह्यात विधान इथल्या राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी केली. या सर्व अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये. एवढाच आशावाद. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.